श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 5 डिसेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज 12 राशींच्या जीवनात कोणते प्रश्न उभे राहतील? आज ग्रहस्थिती तुमच्यासाठी काय संकेत घेऊन येईल? तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल आणि कोण तुमची परीक्षा घेईल? आजचा दिवस स्थिर व शांत राहील का? तुमचे कोणते निर्णय आज महत्त्वाचे ठरतील? तुमची नाती कशी असतील? आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, जोडीदाराला खुश कराल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. घराची कामे मार्गी लागतील. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद लाभेल. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत. आपली प्रतिमा जपावी. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. मनातील भावना व्यक्त कराल. वृषभ, प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. आज घाई गडबडीने कोणतेही निर्णय घेऊ नका. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे. खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. जबाबदारी टाळून चालणार नाही. वाढीव कामे मागे लागू शकतात. आततायीपणा आड येऊ देऊ नका. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी. मिथुन, धार्मिक गोष्टीत मन रमवा. दिवस शुभ जाईल. संपर्कातील लोकांचे स्नेह वाढेल. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. विशाल दृष्टिकोन बाळगाल. व्यावसायिक गोष्टींवर अधिक भर द्याल. आत्मविश्वास बाळगून राहा. वाहनविषयक कामे पार पडतील. आज अधिक वेळ घरात काढाल. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. कर्क, आजचा दिवस शुभ आहे. मनातील निराशा दूर सारावी. कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मुलांसोबत वेळ मजेत घालवाल. आजचा दिवस अपेक्षित लाभ देणारा असेल. माणसामाणसातील फरक ओळखावा. जुन्या गोष्टींनी त्रस्त होऊ नका. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कोणाकडून फार अपेक्षा ठेवू नका. सिंह, डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. छुपे शत्रू माघार घेतील. आपल्या कामात स्वतःला गुंतवून ठेवा. जुन्या मित्रांची गाठ पडेल. कलात्मक दृष्टिकोन ठेवाल. हमालीची कामे करणे टाळावीत. शक्यतो कोणालाही उधार देऊ नका. उत्तराला प्रत्युत्तर द्याल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. कर्जाची प्रकरणे हातावेगळी करावीत. कन्या, दिवस धावपळीत जाईल. आपल्या आवडत्या गोष्टीत रमून जाल. विशिष्ट हेतू घेऊन काम कराल. ऊर्जा आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तडजोडीला पर्याय नाही हे लक्षात घ्या. कौटुंबिक कामात लक्ष घालावे. मतभेदाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. आवडीनिवडीबाबत आग्रही राहाल. बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. तूळ, सर्वांशी आपुलकीने वागाल. जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. आज मनात करुणा निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. व्यायामाला कंटाळा करू नका. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. हलका आहार घ्यावा. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. वृश्चिक, तुमच्या इच्छाशक्तीची मदत होईल. मुलांवरील विश्वास घट्ट होईल. सकारात्मकता कमी पडू देऊ नका. उत्साहाने कामे तडीस न्याल. मनावरील चिंतेचे मळब दूर होईल.
विश्रांती घ्यावी लागेल. फार हट्टीपणाने वागाल. गनिमी काव्याचा वापर कराल. जोडीदाराचे मत विचारात घ्या. सामाजिक जाणीव ठेवावी लागेल. संयमाने काम साधावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. धनु, थकवा दूर होईल. बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. कामाचा उरक वाढवावा लागेल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. सहकार्याला मदत कराल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती करता येईल. कामात बदल घडून येतील. व्यायामाचा कंटाळा करू नका. मकर, भावनिक ताण कमी करावा. आपल्याच मतावर अडून राहू नका. ठामपणे निर्णय घ्यावे लागतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळू शकतात. बौद्धिक चर्चेत भाग घ्याल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. गरजेच्या वस्तू खरेदी केल्या जातील. कामातून समाधान मिळेल. कलहकारक वातावरण टाळावे. प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल. कुंभ, विरोधकांचा विरोध मावळेल. भावंडांचे प्रेम मिळेल. थोडीफार खरेदी केली जाईल. काही मनाजोग्या गोष्टी करता येतील. भागीदारीतून अपेक्षित लाभ होईल. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. दिवसाचा उत्तरार्धात चांगला जाईल. शारीरिक ऊर्जा वाढू शकते. मानसिक गोंधळाला आवर घाला. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. मीन, आज चांगला धनलाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल. काही गोष्टी अचानक घडू शकतात. कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलाल. मानसिक व्यग्रता टाळावी. अचानक खर्च समोर येऊ शकतात. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. आपल्या मतावर ठाम राहावे. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.